आपण जर पाहिलं आपल्याला सध्या पाण्यामध्ये ज्या म्हशी पोहताना दिसत आहेत तर त्या म्हशी नेमकी कोणत्या जातीच्या आहेत? कारण आपण जर पाहिलं तर म्हशींमध्ये सुद्धा वेगळं ब्रीड वापरलं जातं. वेगळ्या ब्रीडच्या खरं तर म्हशींची पैदास केली जाते. पंजाब असेल, हरियाणा असेल, या देशातील जे महत्त्वाचे 2 राज्य आहेत तर या 2 राज्यांमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं मसान आणि मुर्रा ह्या 2 ज्या म्हशीच्या जाती आहेत, खरं तर आपण जर पाहिलं दुग्ध व्यवसायासाठी किंवा दुग्ध व्यवसायामध्ये भरभराट करण्यासाठी ह्या 2 जातींच्या म्हशी प्रामुख्याने देशामध्ये जास्त ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. आता तुमच्या समोर ज्या काही म्हशी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, म्हशी पाळतात शेतकरी. या म्हशी का पाळतात तर त्याच्या पाठीमागे उत्पन्नाचा सोर्स क्रिएट व्हावा हा हेतू त्यांचा कधीच नसतो. तर एक आवड असती. आज असेच आपण एका शेतकऱ्यांना भेटणार आहोत, असेच एका आवलियाला भेटणार आहोत. शिंगाळू आणि सुरती जातीच्या म्हशी आहेत. तर त्यांनी एवढ्या म्हशी का पाळल्यात? तर आपण जर पाहिलं तर या म्हशी म्हणावं तितकं दूध देत नाहीत. म्हणजे मसान झालं, मुर्रा झालं, या म्हशींच्या तुलनेत ह्या फारच कमी दूध देतात. म्हणजे आपण ज्याप्रमाणे गावरान गाई आणि जर्सी गाई यांचं कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला ज्या गोष्टीची माहिती आपल्या समोर येते. आपण जर पाहिलं गावरान गाई जास्तीत जास्त 3, 4 आणि 6-7 लिटरच्या पुढे दूध देऊ शकत नाही. कोणी 15 लिटर म्हणून द्या, कोणी 10 लिटर म्हणून द्या, परंतु गावरान गाई ही 6 लिटरच्या पुढे दूध देणारी गाई नाही. एक शेतकऱ्याचं कुटुंबाची आपण म्हणून गरज भागू शकते इतकं दूध गावरान गाई देत असते. आणि अध्यात्मामध्ये खूप महत्त्व गावरान गाईला आहे, खूप महत्त्व गावरान गाईच्या दुधाला आहे, तेवढंच महत्त्व गावरान गाईच्या शेणाला आहे आणि गोमूत्राला सुद्धा आहे. आज या शेतकऱ्यांकडे गावरान गाई सुद्धा आहेत आणि या सुरती जातीच्या आणि शिंगाळू जातीच्या म्हशी खूप साऱ्या म्हशी त्यांच्याकडे आहेत. आता याच्या पाठीमागचा त्यांचा नेमकी हेतू काय होता? किंवा आपण जर पाहिलं की अनेक वर्ष झाली, गेली 50 वर्षांपासून त्यांच्याकडे या म्हशी आहेत. म्हणजे कमी दुधाची म्हैस सांभाळणं हे सुद्धा एखाद्याचा शौक असू शकतो का? याच्यावरती जर आपण एक बारकाईने विचार केला तर आपल्याला नवल वाटतं. परंतु इतक्या प्रेमळ म्हशी असतात. आणि हे जे शेतकरी आहेत, हे शेतकरी दैठणे गुंजाळमधील आहेत, पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ नावाचं गाव, आणि तिथले हे शेतकरी आहेत. आता या म्हशींचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. फक्त डोंगरापर्यंत त्या म्हशींना पोच करतात आणि म्हशी डोंगरापर्यंत पोच केल्यानंतर दिवसभर त्या चरतात. डोंगराच्या कडेला असणारी झरे, त्या झऱ्यावरती जाऊन या पाणी पितात. आणि संध्याकाळ व्हायला लागली, एक अंधार पडायला लागला की त्या म्हशी पुन्हा एकदा आपला रस्ता धरतात आणि आपल्या घराच्या दिशेने चालायला लागतात. अगदी हरणांचा कळप जसा चालतो त्या पद्धतीनेच या म्हशी सुद्धा एका पाठोपाठ एक असे चालतात. आपण जर पाहिलं शिंगाळू म्हशी जास्त पाहिलं तर गवळी लोक पाळतात. शहरांमध्ये खरं तर शहरी जनतेला दूध पुरवण्यासाठी गवळी लोक एक छोटे मोठे व्यावसायिक आहेत आणि खरं तर आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी आणि शहरातल्या पण लोकांना एक चांगल्या दर्जाचं दूध मिळावं, म्हशीचं दूध मिळावं. आणि आपण जर पाहिलं ही जी शिंगाळू म्हैस आहे हिचं दूध बाकीच्या म्हशींच्या तुलनेत एक घट्ट दूध आहे आणि चांगलं दूध असतं. म्हणून ग्रामीण भागामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात या म्हशी पाळतात. आता आपण जाणून घेणार आहोत त्या शेतकऱ्याकडूनच की या म्हशी पाळण्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू नेमकी काय आहे. उन्हाळ्यामध्ये नेमकी काय चारा उपलब्ध केला जातो, ह्या म्हशींपासून त्यांना झालेले फायदे आणि किती वर्षापासूनचा हा प्रवास. आपण जर पाहिलं त्या बारकाल्या असणाऱ्या त्यांच्या ज्या वगैरे आहेत, ज्या पारड्या आहेत पहा, काही पारड्यांचे डोळे इतके खारे आहेत, एवढे सुंदर डोळे दिसतात. म्हणजे आपण जर त्यांच्याकडे जर पाहिलं असं वाटते की ती म्हैस आपल्याकडे इतक्या रागाने पाहते, इतक्या द्वेषाने पाहते, परंतु ऍक्च्युअली ती आमच्याकडे पाहते प्रेमाने पाहते. तिचे डोळे तसेच. एक लाल रंगाची एक वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर आल्यावरती मी दाखवतो. तिचे डोळे बघा एवढे सुंदर आहेत ना, पांढरे आणि घारे डोळे आहेत. बाकीच्या ज्या काही म्हशी आहेत त्यांचे डोळे काळे आहेत. आपण जर पाहिलं
आता तो कळप पाण्यातून बाहेर येतोय आणि आता डोंगराच्या दिशेने ते आता जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी नवीन आहोत, त्याच्यामुळं ते आमच्याकडे एक अनोळखी नजरेनं पाहतायत. समोर जी आपल्याला दिसती खिलार गाई, आपण जर पाहिलं अध्यात्मामध्ये खरं तर ह्या गाईला खूप सारं महत्व आहे. आपण म्हणतो की गाईमध्ये 33 कोटी देव असतात. आता आपण जर पाहिलं ही खिलार गाई आहे, आता तिचं जास्त वय झाल्यामुळं ती आता वृद्ध झाली, परंतु त्या असणाऱ्या म्हशी आणि असणारे ती गावरान गाया त्यांचं नेतृत्व ही गाई करते. हिच्या पाठीमागे सगळे ते जनावरं चालताना आपल्याला दिसत आहेत. आता सर्व म्हशी खालून वरती आलेल्या आहेत. भाऊ पाटील गुंजाळ पारडी तालुक्यातील देठणे गुंजाळमध्ये असणारे शेतकरी, आज आपण त्यांची संवाद साधणार आहोत. आणि त्यांच्या म्हशींच्या कळपामध्ये असणारे 1-2 अशा म्हशी आहेत की ज्यांचं काहीतरी वेगळेपण आहे, ज्या लहान मोठ्या त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या सर्व म्हशींची ती देखभाल पाहतात. अशा 2 म्हशी त्यांच्या कळपामध्ये आहेत. तर आता त्यांचा प्रवास नेमकी कसा होता आणि आता किती वर्षापासून या म्हशी त्यांच्याकडे आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. खूप सारे आता गप्पा आपण त्यांच्याशी मारणार आहोत. किती वर्षापासून म्हशी आहे तुमच्याकडे? आपल्याकडे जवळजवळ 40 वर्षापासून 40 वर्षापासून म्हशी आहेत. 40 वर्षापासून. आता दूध वगैरे किती देतात त्या? आता ह्या दूध आहेत ना 8-9 राणा चरून 8-9 देतात. मग आपण जर पाहिलं म्हसान म्हशी 15, 16, 18 लिटर पर्यंत पिळतात, मग तुम्हाला हे कशा परवडतात? त्या परत रानचा चारा, त्याच्यामुळं आपल्याला ते सांभाळायला परवडत आहेत, बाकीचं काहीच नाही. आता किती म्हशी आहे तुमच्याकडे? आता आमच्याकडं जवळजवळ 7 म्हशी, 7 वगारी, म्हणजे 14 टोटल आहेत. 14 म्हशी. हां. आता आपण जर पाहिलं मालक पाठीमागे राहिलेत, ती एक म्हैस ओरडायला लागली. सर्व म्हशींना ती गोळा करून घेऊन येते आणि कुठली म्हैस जर पाठीमागे जर राहिली तर त्या म्हशीला ती दमदाटी करून परत पुन्हा त्यांना घराच्या दिशेने घेऊन येण्याचं काम ती म्हैस करते. आणि त्यांच्या गोट्यामध्ये असणारी किंवा त्यांच्याकडे असणारी सर्वात जुनी म्हैस ती. दूध किती चालू आहे तुमचं? आमचं दूध आहे 80-90 लिटर असन. म्हशींचं? म्हशींचं 3 म्हशी आलेल्या आहेत, तर 20-22 लिटर दूध आहे म्हशींचं. हां. आपण जर पाहिलं हा वेगळा प्रयोग, म्हणजे कुठंतरी गावरान गोष्ट टिकून ठेवणं हे फक्त शेतकऱ्याला जमू शकतं. त्यांच्याकडे असणाऱ्या खिलार गाई पण आहेत. आणि आपण जर पाहिलं अध्यात्मामध्ये खिलार गाईचं जे महत्त्व आहे किंवा गावरान गाईचं असणारं गोमूत्राचं जे महत्त्व आहे, गावरान गाईचं असणारं शेणाचं जे महत्त्व आहे, किंवा आपण गावरान गाईला देवी मानतो आणि घरोघरी खरं तर गावरान गाई पाळल्या पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? नाही, बरोबर आहे. घराघरात गावरान गाई पाहिजे. पाहिजेच. आता यांच्या खिलार गाई आहेत, त्यांच्या काय असणाऱ्या कालोडी घरी आहेत. आता या सर्व ज्या आपण म्हशी पाहतो या सर्व गावरान म्हशी आहेत. गावरांमध्येच असणारी सुरती जाते, घारे डोळे, रागीट स्वभाव दिसतो. आणि थोड्याशा त्या म्हशी आपण किती नाही केलं तरी रागीट असतातच सुरती. आणि त्यांच्याकडे जर पाहिलं त्यांचे घारे डोळे, अकराळ विक्राळ त्यांचं रूप पाहून माणसाला 100% भीती वाटणार, ते स्वाभाविक आहे. परंतु आता यांना 40 वर्ष तुम्हाला असं कधी झालंय का म्हशीने मारले? नाहीच. म्हशी मारितच नाही. एवढे लोक आपल्या गावातून जाते, कोणालाच नाही मारलं, कधीच नाही मारलं. तुम्ही आता एकटेच असता चरायला गेल्यावरती, कधी मारलं तुम्हाला? नाही, म्हशी मारितच नाही. म्हणजे 40 वर्षाचा त्यांचा जो काही बिझनेस आहे, बिझनेस म्हणता येईल याला, 40 वर्षापासून त्यांनी जो काही सांभाळ केला या म्हशींचा, त्यांच्या असणाऱ्या पारड्यांचा, गावरान खिलार गाय आहेत, तर 40 वर्षाच्या अनुभवातून ते सांगतात की त्यांना एकदाही कुठल्या म्हशीने किंवा वगैरेने मारलं नाही. ची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या सर्व म्हशी आहेत चौकातून येतात. आणि चौकातून येत असताना अनेक गाड्या, अनेक लोक, लहान लहान शाळकरी मुलं, महिला, वृद्ध महिला असतील, काही वृद्ध ज्येष्ठ नागरिक, हे सर्व असतात. आणि या चौकातून येत असताना या म्हशी कोणालाही दुखापत करत नाहीत. म्हणजे 40 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक म्हशी यांच्याकडून काही बाहेर त्यांनी दिल्या, पाहुणरावळ्यांना तशाच दिल्या.
मग कधी असं झालंय खाटकाला कधी वगैरे विकली का तुम्ही नाही नाही वगैरे 40 वर्षात? नाही नाही वगैरे नाही शिकली. म्हणजे आपण पाहू शकतो असे पण काही शेतकरी आहेत की बाबा काही जरी झालं तरी कसं याच्या दावणीला म्हैस म्हणा, गावरान गाई म्हणा, किंवा कुठलंच आपलं जनावर गेलं नाही पाहिजे याची ती काळजी घेतात. आता ह्या गायला ना आमच्या हा 6 गोरे झाले पहिले, 2 दावणीला आहे, 4 विकले हा आणि त्याच्यानंतर 4 कालवडी झाल्या आणि आता परत 11व्या वेळेस गाभण आहे. गाई हा आता गाभण आहे. यायला आहे आता. किती वर्ष झाली ती? तिचं वय झालं असं लय झालं तर 15 वर्षाचं वय झालं असं. आता किती वर्ष अजून आता हे 2-4 झोपे देऊ शकते जास्तीत जास्त 2-4 झोपे. 2-3 अजून किती वर्ष डोंगराला जाणार तुम्ही? मी अजून किती वर्ष जाऊ शकतो, मला काय अडचण नाही. जेवढं आयुष्य तोवर तर जोपर्यंत चालूच आहे. शरीर साथ देईन तोपर्यंत हा म्हणजे अपरवाद चालूच ठेवणार. हा हे काय आपल्याला इकडे काय काम होत नाही शेतीत, बरोबर. मग इकडे हे चांगलं आहे. आपलं पाण्याची सोय आपली तिथे रानात गेल्यावर अजून तिथे आहे ना झाडाची सावली बाबळीची, गेल्या का पाणी प्यायल्या का लगेच बसतात तिथंच जाग्यावर. पाणी सोय असल्यामुळं आपण ते करू शकतो. आता बाकी सध्या चारा पण उपलब्ध आहे ना? हा चारा तर भरपूर आहे, चाऱ्याची काय अडचणच नाही. आणि वरती पाणी कुठं? पाणी तिथं दरा आहे एक, हा. त्या दऱ्यातून आत उतरायचं. 2 बादल्या आहेत तिथे ठेवलेल्या, कुंड्या आहेत आणि त्या कुंडीतून पाणी पाजायचं. आता उतरून 2 पायऱ्या आहेत, बरोबर पाणी एक अर्ध्या घंट्यात पाणी होतंय पाजून सगळे एवढे. आपण जर पाहिलं आता संवाद महाराष्ट्रावरती एक आपण आगळा वेगळा व्हिडिओ की बाबा फक्त उत्पन्नाचा सोर्स म्हणून तुम्ही जनावराकडे पाहू नका, गावरान गाईकडे पाहू नका. आणि ती पाळली पाहिजे. जर आपण तिला देवी मानतो, ती 30 कोटी देव आपण म्हणतो गाईच्या पोटात असतात, आणि आपणच गावरान गायला कसायला विकतो. काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना? नाही आपण गाय देतो ना तर चांगल्याच माणसाला देतो, कालवड देतो. ती आमच्या गावात दिलत्या, ते लोक नाही सांभाळ करीत, त्याच्यानंतर ते बंदच केलं द्यायचं. आता मध्ये एक गावरान गाय दिली, बाळू ठाणग्याच्या मुलीला दिली. म्हणलं घरी गोठ्यात पाळायला लागते, म्हणलं जा घेऊन. एक आता तळवडला गेली, बारीक होती हिच्यापेक्षा. आणि मग आपल्याकडे 2 आहेत एवढ्या. हे ना ही गाय अशी टायमाला बरोबर 5-5:30 वाजता तुम्ही कधी या, ती बरोबर घेऊनच येणार. नाही गेलं माणूस तरी सगळे जनावरांना? हा सगळ्या जणांना घेऊन येणार, एकटी येणार नाही. आणि त्याच्या पाठीमागून ती म्हैस मारायला असतेच, कोण जे मागं राहीन त्याला. त्याच्यामुळं ते आपण त्यांना लक्ष द्यायचं सुद्धा कारण नाही. बाई हे विसरण ते विसरण असं काही होतच नाही याच्यात. आता ती कालवड कुठेही राहिली ना तर बरोबर त्या शोधित येणार. एक दिवस अशी वरून खाली आली, घरी जाऊन आली आणि इथं परत भेटायला आली. ती अशी कालवडी वरून गेली, तिला दिसाने जाणार होती. आम्ही खाली आलो, ती वरून गेली. गावात घरी गेली, बघितलं तिथं नाही, परत रस्ता झाला आणि ह्या इथं आली, या बाबळीपाशी. पण गायला घेऊनच आली दुसऱ्या? नाही नाही, ती स्वतः गेली होती एकटीच. हां. काय झालं, तिला आम्ही खाली निघालो जनावरं घेऊन. ती झाली बटूचे जनावरं वर होते ना, तर त्याच्याकडे गेली आणि आम्ही पुढं हाकलल्या म्हशी. तिला आम्ही दिसलोच नाही पुढं हाकलल्या डोंगराच्या आडवा. मग तिने काय केलं, तशीच पळत निघाली, घरी गेली. घरून परत इथं सरपंचाच्या घरापाशी परत भेटायला आली आम्हाला, म्हशीला आम्हाला. अशी ती कालवड लय हुशार आहे. जनावरांना नाही नाही असणारी समज, त्यांच्यात पण समजूतदारपणा असतो. लय 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 लय. एखादा माणूस म्हटला असता की कशाला परत चक्कर मारायची, आपण घरीच थांबू, साठी येते ती, जाऊ दे मोर द्या. म्हणजे माणूस माणसासाठी जेवढं करू शकत नाही तेवढं जनावरांसाठी करतात. त्याचं उत्तम उदाहरण ही म्हैस आणि ती गाय ते करतेच. गायीसारखी गाय व्हायची नाही परत, तिला डोकंच आहे. आणि शिवाय ती म्हैस पण तिला साथ देते, पाठीमागून कोण राहिलं त्यांना मारी तिकडे पुढे घेते. त्याच्यामुळे ते आणायचे उन्हाळ्यात तर अडचणच नाही. पावसाळ्यात ते चारा असतो त्याच्यामुळे ते लवकर येणार नाही, त्याच्याकरता जावं लागत. असं कधी झालं का तुम्ही जनावर सकाळी सोडून दिले आणि संध्याकाळी जनावर ऑटोमॅटिक घरी आले? हां उन्हाळ्यात होतच. उन्हाळ्यात आहे ना, एकदा इथं पाणी पाजले ना सरपंचाची, इथं कोण दिले का, संध्याकाळी आपण इथंच बसायचं गावाजवळ कुठंतरी, बरोबर 5-5:30ला घेऊन येणारच.
सगळ्या जनावरांना. सगळे जनावर घेऊन येणार. त्याला चांगली माहिती दिली. पुन्हा एकदा संवाद महाराष्ट्राच्या वतीनं आपण गुंजाळ साहेबांचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण थांबू. आणि अशी नवीन माहिती पाहण्यासाठी संवाद महाराष्ट्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.